jungle. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर पडळकरांनी घेतला धसका. त्या एका कारणासाठी काळजात दगड ठेवून केला प्रवास. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. अनेक नेत्यांनी आता विमान आणि हेलिकॉप्टर प्रवासाचा धसका घेतल्याचे चित्र दिसत आहे. भाजपचे फायर ब्रँड आमदार गोपीचंद पडळकर यांनीही आज आपला असाच एक थरारक अनुभव सांगताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना माझ्या पोटात गोळा आला होता अशी कबुली दिली. मिरज तालुक्यातील बेहंग येथे म्हैसा विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या 1600 मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ पार पडला. यावेळी बोलताना पडळकर यांनी विमान प्रवासाबाबतची आपली भीती बोलून दाखवली. मुंबईहून येताना भाजप नेते सुजय विखे पाटील यांनी पडळकरांना विमान किंवा हेलिकॉप्टर प्रवास टाळण्याचा सल्ला दिला होता. स्वतः विखेंनीही या प्रवासाला रामराम ठोकल्याचे त्यांनी सांगितले. विखेंच्या बोलण्यामुळे आणि नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेमुळे पडळकर इतके धास्तावले होते की हेलिकॉप्टरमध्ये पाय ठेवताना त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला होता. एकीकडे मृत्यूची भीती असताना दुसरीकडे जतच्या 65 वंचित गावांचा पाण्याचा प्रश्न होता. पडळकर म्हणाले की माझ्या मनात भीती नक्कीच होती, पण जतला पाणी जाणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणासाठी स्वतः जलसंपदा मंत्री येणार आहे ती समजल्यावर मी माझ्या भीतीवर विजय मिळवला. जतच्या जनतेसाठी मी कागद दगड ठेवून हेलिकॉप्टरने येण्याचे धाडस केले. जत तालुक्यातील 65 गावांची तहान भागवणाऱ्या 1600 मीटर बोगद्यांचा शेवटचा ब्लास्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने वैयक्तिक भीतीपेक्षा जनहिताची कामे महत्त्वाची असल्याचा संदेश पडळकरांनी या विषयातून दिला. आलेले आहे तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मला जरा यायला उशीर झाला, मी त्याबद्दल माफी मागतो. कारण आज आमच्या पार्टीचं प्रदेशची बैठक होती, पहिलीच मीटिंग होती आणि काल साहेबांच्या सोबतच यायचं ठरलं होतं, पण म्हणलं आज प्रदेशची पण मीटिंग करावी आणि आज इकडं जावं. परत हेलिकॉप्टरमध्ये बसायची भीती, कारण साहेबांचे चिरंजीव माझ्या शेजारी होते सुजय साहेब, ते म्हणले मी आता हेलिकॉप्टरने विमान वापरायचं बंद केलंय, माझ्या पोटात गोळा झाला, आता म्हणलं जायचं कसं. तर म्हणलं आता जतला पाणी येणार आहे आणि जलसंपदा खात्याचे मंत्री साहेब येणार आहेत, त्यामुळं जतसाठी मागे बघायचं नाही. वाटतं ते झालं तरी जतला पाणी पोहोचवल्याशिवाय आपण राहायचं नाही, या भावनेतून आम्ही आलोय. साहेब तुम्ही आवर्जून आला, आम्हाला वेळ दिला आणि आमचं सातत्यानं तुम्ही ऐकून घेता, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं ते काम करतायत. कॉन्ट्रॅक्टरचा आभार आणि पत्रकार मित्रांनी तुम्ही